ढोकळा म्हटलं तरी चालेल, पण ढोकळ्याला मी तडका दिला नव्हता बरं का, पण फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केला होता. पण खूप छान दिसत होता, जसं असं वाटत होते की काय बर्फीच आहे की काय, काय माहिती. कोथिंबीर घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये दही मिक्स केलं होतं. आता याचं मी वाटण करून घेणार आहे आणि रव्यामध्ये मिक्स करणार आहे. असं मस्त वाटण करून घेतलं. आता वाटून केलं त्याचं रेसिपी म्हणजे करताना मी दाखवलं नाही, कारण काय असतं माहिती का, माझी खूप धावपळ असते. त्यामुळे एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतला होता आणि थोडंसं कमी असं दही घेतलं होतं. आता ही दही जे आहे ते माझं म्हणजे जास्त आंबट नाही आहे बरं का, एकदम नॉर्मली आहे. त्यानंतर त्यात पाणी मिक्स करून ना मस्त असं मिश्रण तयार झालं माझं. आणि हे ना एकत्र करून बाजूला ठेवून दिलं आणि दुसरं तयार करण्यासाठी घेतलं. कारण आहे ना, जे कोथिंबिरीचं वाटण मी केलेलं होतं ना, ते कोथिंबिरीचं वाटण ते वेगळं करायचं होतं मला आणि हे वेगळं करायचं होतं. 1 वाटी रवा घेतला, त्यानंतर हे जे आहे कोथिंबीर आणि दही वाटण केलेलं ते त्यात मिक्स केलं आणि हे पण मिश्रण आहे ना सगळं मिक्स करून घेतलं. आता याचं मला खाली व्हाईट थर द्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे ते मी वरच्या साईडनं टाकणार आहे. आता यावरती ना म्हणजे मला वेगळं करायचं होतं थोडंसं, पण ती वेगळीच रेसिपी झाली. पण जाऊ द्या, ढोकळा म्हणून खाऊन घेतली, फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. त्यानंतर इकडे ना मस्त दोन्ही मिश्रणामध्ये मी सोडा टाकून घेतला होता. सोडा टाकून त्यानंतर सोडा टाकायच्या अगोदरच मी थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवत असते, कारण सोडा टाकल्यानंतर ना लगेच उष्णता दिली गेली ना की चांगला फुलतो. ढोकळा असो कोणती वस्तू असो छान फुलते. खाली ना व्हाईट थर देऊन घेतला होता. त्यानंतर मी हे जे बॅटर आहे ते वरती टाकलं होतं. आता याच्यावरती मला एक व्हाईट थर द्यायचा होता, पण ते काही जमलं नाही बरं का. पण कधीतरी मी नक्की ती रेसिपी पण ट्राय करेन, खूप छान वाटते. आता हे तर मला इथे खूप घाई झाली होती, त्यामुळे मी लवकर काढल्यामुळे ना त्याच्या वड्या व्यवस्थित पडल्या नाही, पण आहे ना खायला इतकं अप्रतिम झालं होतं ना. आता हिरवी चटणीची रेसिपी मी काही इथे दाखवली नाही आणि मी घरी गेल्यानंतर केली बरं का, इथे केली पण नव्हती. पण इतकं सुंदर झालं होतं ना. थोडंसं थंड होऊ दिलं होतं मी बरं का, पण इतकाही वेळ नव्हता माझ्याकडे. काय होतं नंतर कस्टमर चालू होतं 4 नंतर आणि ते काही जमत नाही त्यासाठी. आणि इतकं छान झालं होतं ना, मस्त सेम ढोकळा बरं का. आता याला तडका दिला असता ना वरतून खूप छान वाटलं असतं, पण मी काही तडका वगैरे दिला नाही. ते असंच खाल्लं. अगदी असं वाटत होतं की काय ती बर्फीच आहे की काय, जेव्हा भांड्यातून आपण म्हणजे काढली त्यावेळेस. तर ही रेसिपी ना म्हणजे एकदम खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. सेम ढोकळ्याची टेस्ट लागते, रव्याचा ढोकळा आपण तसा करतो. पण पाहण्यासाठी सुद्धा इतकं सुंदर वाटत होतं ना. आणि त्यावरती जर आणखीन एक व्हाईट थर असता ना तर खूप छान वाटलं असतं. असं वाटलं असतं ती बर्फीच आहे की काय, खूप छान वाटते. पण ते मला काही देता आलं नाही, पण ते कधीतरी मी नक्की ट्राय करेल. आणि यामध्ये ना थोडासा फूड कलर टाकायचा होता, म्हणजे त्याला आणखीन छान कलर आला असता. पण फूड कलर माझ्याकडे ना अवेलेबल नव्हता. म्हणजे मी गेले होते पण तिथे नव्हता अवेलेबल. मग काही जास्त मी कोशिश करत बसले नाही, म्हटलं चला आहे तसं आपलं करून घेऊया. आणि सेम असं वाटतंय ती बर्फीच आहे कसं वाटतच नाही आहे म्हणजे ढोकळा आहे वगैरे. पण फक्त मी तडका नाही दिला त्याला बरं का. खूप सुंदर आणि खाण्यासाठी तर अप्रतिम असं. आता हे टॉमॅटो सॉस बरोबर पण खाल्लं असतं, पण मी हिरवी चटणीच केली होती आणि मी तीच करत असते. ती एकदम टेस्टी बनते. तिची रेसिपीसुद्धा माझ्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर बाय सगळ्यांना.